आम्हाला खूपच कंटाळा आला म्हणून म्हटलं थोडंसं बसावा. खूप लांब आहे शेत. म्हणजे आपली मी राहते का तिथून खूप लांब आहे कलिंगडचा प्लॉट. म्हटलं खूपच कंटाळा आला, पाय दुखू लागले म्हणून बसले. म्हटलं थोडा आराम करावा. हे पहा कलिंगडच्या प्लॉटमध्ये म्हटलं थोडा आराम करावा आणि पाहावं पण म्हणलं कलिंगडाचे आकार कसा वाटायला कसा नाही. ते पहा साईडला कलिंगड दिसायले, ते पहा एका जागेवर 3 कलिंगड दिसायले. तर म्हटलं थोडंसं पाहावं म्हणलं आणि थोडंसं आराम करावा म्हणलं. खूप छान वाटतंय माहिती आहे का. कलिंगडचं वातावरण खूप आणि कलिंगड पण खूप छान दिसते. तुम्ही नक्की या बघायला, एकदा तरी आमचे कलिंगडचा प्लॉट बघायला या. माहिती आहे का, सिटीमध्ये असं तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. तुम्हाला फक्त भेटणार खेड्यामध्ये पाहायला भेटणार आणि तुम्हाला ताजं कलिंगड पण खायला भेटन. आणि तुम्ही सिटीमध्ये जर कलिंगड खाल्लं तर ते शिळं कलिंगड असतंय आणि तुम्ही जर शेतामध्ये येऊन कलिंगड खाल्लं ना, ताजं ताजं कलिंगड हे पहा असं घ्यायचं आणि झाडाचं तोडून खायचं लाल लाल कलिंगड. पण अजून हे कलिंगड आपलं पिकलं नाही, कारण की कच्चं आहे अजून. याला म्हणजे याला अजून टाईम आहे. याला फक्त आताचे झालेत बघा दीड महिना झाला आहे. अजून म्हणजे 1 महिना बाकी आहे. म्हणजे 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्या कलिंगडचा प्लॉट निघतंय. आणि पहा काळी माती, मस्त वातावरण, किती छान वाटायलंय. म्हटलं थोडा आराम करावा कलिंगडच्या प्लॉटमध्ये. पहा आजूबाजूनं पूर्ण जागा कलिंगडचा प्लॉट दिसतंय. पहा पूर्ण जागा कलिंगडचा प्लॉट दिसतंय.